दक्षिण सोलापूर तालुक्यासह विविध भागात सोमवारी कार हुणवी अर्थात पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यासह अक्कलकोट आणि कर्नाटक सीमावर्ती भागात सोमवारी कार हुणवी अर्थात पारंपरिक बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची पूजा करून कृषी संस्कृती जपण्याचा संदेश दिला। यंदा अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कार हुणवीच्या दिवशीच वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। बैलांच्या खांदेमळणीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला। यावेळी शेतकरी हरीश पाटील यांनी यंदा पावसाअभावी सणावर दुष्काळाचे सावट असले तरी परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार हुणवी साजरी करण्यात आल्याचं सांगितलं। बैलपोळा ह्याला म्हणतात। आम्ही कर्नाटक पद्धतीने दक्षिण तालुका नागपूर तालुका एक कार हुणवी सण साजरा करत आहे। हे अतिशय आनंदीचं सण म्हणून आम्ही साजरा करतो। भारतीय संस्कृती असं आम्हाला शिकवलेली आहे। कुठलेही जनावर असू दे, कुठले व्यक्ती असू दे, कुठले माणसं असू दे, त्यांनी जे माणसाला काम केले त्याचा उपकार म्हणून त्याचा एक सण साजरा करण्यात आहे। त्याचा उपकार म्हणून आज आयुष्यभर ते आमच्यासाठी राबलेले आहेत। एक दिवस त्यांच्यासाठी म्हणून एक सण साजरा करून म्हणून आम्ही साजरा करतो। आज आधुनिक दिवस आहेत, ट्रॅक्टरवर सर्व गोष्टी चालू आहेत, पण आमचं पारंपरिक आमचे वडिलोपार्जी पासून आम्ही बैल आहेत, ट्रॅक्टरसुद्धा आहे आमच्याकडे सध्या, पण आम्ही ते बैलाचं सुद्धा काम आम्ही अजून सुद्धा चालू ठेवलेलं आहे। दरम्यान शेतीतील वाढते यांत्रिकीकरण, उशिरा झालेला पाऊस आणि चाऱ्याची टंचाई यामुळे पशुधनाची संख्या घटत असल्याचंही शेतकऱ्यांनी सांगितलं। अतिरिक्त पशुधन गोशाळेत देण्याचा निर्णय काही शेतकऱ्यांनी घेतल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी अनेक हौशी शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलांची गावातून पारंपरिक मिरवणूक काढत कार हुणवीचा सण उत्साहात साजरा केला।